स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा युनिट 4 मधील 4.5 जोन ऑफ आर्क हा लेसन आज आपण समजून घेणार आहोत. ओके, याचबरोबर सर्वात महत्त्वाची सूचना अशी की युनिट 4 चे जे काही सर्व लेसन आणि पोएम आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. त्याचबरोबर त्याची जे काही इंग्लिश वर्कशॉप आहे त्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया 4.5 जोन ऑफ आर्क हा लेसन समजून घ्यायला. जोन ऑफ आर्क याचं लिखाण, या नाटकाचं लिखाण जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी केलं आहे आणि हा लेसन हा जोन ऑफ आर्क या नाटकामधूनच हा भाग घेण्यात आलेला आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म 1856 साली झाला आणि मृत्यू 1950 साली. ही वॉज अन आयरिश प्ले राईट अँड क्रिटिक. ते आयर्लंडमधील प्लेराईट म्हणजे नाटककार आणि क्रिटिक होते. क्रिटिक म्हणजे चिकित्सक, क्रिटिसाइज करणारे, चिकित्सा करणारे. ही रोट मोर दॅन 60 प्लेज ड्युरिंग हिज लाईफ टाईम. जवळपास मोर दॅन 60 म्हणजे 60 पेक्षा जास्त त्यांनी काय केले तर नाटकं लिहिली त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या लाईफ टाईममध्ये, इन्क्लुडिंग काही मेजर वर्क. त्यामध्ये जसं मॅन अँड सुपरमॅन ज्याचं प्रकाशन 1902 साली झालं, पॅगमिलियन ज्याचा प्रकाशन झालं 1912 साली आणि सेंट जॉन जे प्रकाशित झालं 1923 साली. हे काही त्यांचे मेजर वर्क आपल्याला सांगता येतील. ही वॉज द लिडिंग ड्रामाटिस्ट ऑफ हिज टाइम. ते एक नावाजलेले असे ड्रामाटिस्ट, नाटककार होते त्यांच्या काळातले. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन लिटरेचर इन 1925. 1925 साली त्यांना काय केलं तर नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. काय दिलं बघा, सुरुवात दिली आहे. द वॉर फॉट बिटवीन इंग्लंड and France from 1337 to 1453 has come to known as the 100 Years War. जे काही युद्ध झालं कोणामध्ये इसवी सन 1337 ते 1453 पर्यंत जे काही युद्ध झालं कोणादरम्यान, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जे युद्ध झालं त्याला काय म्हटलं जातं तर 100 वर्षाचं युद्ध म्हटलं जातं. Joan was a peasant girl born in eastern France who led the French army to several victories during this war. पूर्व फ्रान्समध्ये जन्मलेली जी जोन आहे एक शेतकऱ्याची मुलगी होती. तिने या युद्धात फ्रेंच सेनेचं काय केलं तर नेतृत्व करून अनेक विजय मिळवून दिले होते. सेव्हरल विक्टरीज तिने मिळवून दिल्या होत्या फ्रेंचला. This play begins at the time when all the northern French and some parts of the southwest were under foreign control. This play begins at the time when all the northern France and some part of the southwest were under foreign control. आता हा जो प्ले सुरू होतो त्यावेळेस काय, जर नॉर्थन फ्रान्स म्हणजे संपूर्ण जो उत्तर फ्रान्स आहे आणि त्याचबरोबर काही पार्ट कशाचा, साऊथ वेस्टचा. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य भाग, त्याचा पार्ट हा कशा परकीय सत्तेच्या याच्या खाली होता, सत्तेखाली होता. ओके, परकीय लोकांची तिथे सत्ता होती. The English controlled some parts and the Burgundians controlled the others. काही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात होता तर काही बर्गेंडियन्सच्या ताब्यामध्ये, बर्गेंडियन सैनिकांच्या ताब्यामध्ये होता. The city of New Orleans, one of the few remaining French cities, was held by the English. उर्वरित काही फ्रेंच शहरांपैकी एक शहर ते म्हणजे काय तर न्यू ऑर्लिन्स. हे जे शहर होतं ते सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात होतं. द इयर इन 1429 ते 1429 साल होतं किंवा ते 1429 साल आहे. कॅप्टन रॉबर्ट डी बॉन्ड्रिकोट, अ मिलिटरी ऑफिसर, इज सीटेड ॲट द टेबल. मिलिटरी ऑफिसर कॅप्टन रॉबर्ट दी बॉन्ड्रिकोट टेबलापाशी बसले होते. हिज स्टेवॉर्ड स्टँड्स फेसिंग हिम, आणि त्यांचा सेवक त्यांच्या समोर उभा होता. आता डायलॉगला सुरुवात होती बघा. सर्वप्रथम रॉबर्ट जे कॅप्टन आहेत ते काय म्हणतायत, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. त्या मुलीला बाहेर हाकलून दे असं मी तुला सांगितलं होतं. यू हॅव 50 आर्म्ड सोल्जर्स अँड डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स टू कॅरी आउट माय ऑर्डर्स. माझा हुकूम अंमलात आणण्यासाठी तुझ्याकडे 50 सशस्त्र असे सैनिक होते. 50
आर्म सैनिक म्हणजे सशस्त्र असे सैनिक तुझ्याकडे होते, त्याचबरोबर डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स आणि डझनभर बलवान असे सैनिक किंवा नौकर, सर्वंट म्हणजे इथे नौकर, स्ट्रॉंग असे सर्वंट्स म्हणजे डझनभर बलवान असे नौकर सुद्धा तुझ्याकडे होते. आर दे अफ्रेड ऑफ हर, त्यांना तिची भीती वाटते का? स्टेवॉर्ड जो नोकर आहे तो काय म्हणतोय? नो सर, नाही सर. वी आर अफ्रेड ऑफ यू, आम्हाला आपली भीती वाटते म्हणजे आम्हाला तुमची भीती वाटते. बट शी पुट्स करेज इन अस, परंतु तिच्यामुळे आमचे धैर्य वाढतं, म्हणजे खरं तर तिच्यामुळे आमचं धैर्य, आमचं जे करेज आहे ते वाढतं, असं तो स्टेवॉर्ड म्हणतोय. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग, तिला खरोखरच कशाची भीती वाटत नाही. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर, कदाचित तुम्हीच तिला घाबरू शकाल सर, असं स्टेवॉर्ड म्हणतो. रॉबर्ट ग्रीमली म्हणजे गंभीरपणे, ग्रीमली म्हणजे काय? सिरियसली, गंभीरपणे काय म्हणतोय? परहॅप्स वेर इज शी नाव, शक्य आहे, आता कुठे आहे ती? वेर इज शी नाव? स्टेवॉर्ड डाऊन इन द कंट्री यार्ड सर, खाली अंगणात आहे सर, कंट्री यार्ड म्हणजे अंगण, खाली अंगणामध्ये आहे सर. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क द सोल्जर्स टू सेंड द गर्ल अप, रॉबर्ट खिडकीपाशी जातो आणि त्या मुलीला वर पाठवण्यास सैनिकांना तो सांगतो. आस्क द सोल्जर्स, सोल्जर्सला तो सांगतो की त्या मुलीला वरती पाठवून द्या. द गर्ल इंटर्स, मुलगी प्रवेश करते. शी इज वेल बिल्ड स्ट्रॉंग कंट्री गर्ल ऑफ 17 to 18 year old, 17 ते 18 वर्षाची गावाकडची मजबूत बांध्याची ती मुलगी होती. 17 ते 18 वर्षाची, वेल बिल्ड म्हणजे चांगल्या प्रकारची शरीराची बांधणी झाली, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत अशी ती मुलगी होती, ती मुलगी आहे. द स्क्वेअर्स ग्लेअर नायदर फ्रॅटन्स हर नॉर स्टॉप हर, अधिकाऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेची तिला जराही भीती वाटत नाही आणि तिचं बोलणंही थांबत नाही. नॉट स्टॉप हर. शी स्पीक्स कॉन्फिडेंटली, ती आत्मविश्वासाने बोलू लागते. त्या मुलीचं नाव म्हणजे ती म्हणजे जॉन. गुड मॉर्निंग, सुप्रभात कॅप्टन स्क्वेअर, कॅप्टन साहेब. स्क्वेअर म्हणजे अ पर्सन ऑफ हाय रँक, म्हणजे जो हाय रँकचा साहेब. साहेब स्क्वेअर म्हणजे मराठीत आपण त्याचा अर्थ घेऊया साहेब, एक असा व्यक्ती की ज्याची रँक आहे त्या आर्मीमध्ये ज्या मोठी असते, हुद्दा मोठा असतो, त्याला स्क्वेअर असं म्हणतात. तर ती म्हणजे गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वेअर. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू द डॉफिन. ओके, आता ती काय म्हणते? गुड मॉर्निंग कॅप्टन, सुप्रभात कॅप्टन साहेब, मला एक घोडा. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर, मला एक घोडा, एक चिलखत. आर्मर म्हणजे काय? चिलखत. प्रोटेक्टिव्ह क्लॉथ म्हणजे जे अशा प्रकारचे कपडे की जे मेटलने बनलेले असतात आणि ते काय करतात तर प्रोटेक्ट करण्याचं काम करतात शरीराला, ते आर्मर्स. म्हणजे तुम्ही मला काय करा, एक घोडा द्या, एक आर्मर द्या, एक चिलखत अँड सम सोल्जर्स, आणि काही सैनिक देणार आहात. अँड सेंड मी द डॉफिन, आणि मला काय करा, डॉफिनकडे पाठवणार आहात, असं ती त्यांना म्हणते. रॉबर्ट दिस गर्ल इज मॅड, ही मुलगी वेडी आहे. व्हाय डिडंट यू टेल मी सो यू ब्लॉक हेड, हे तू मला का नाही सांगितलं मूर्ख माणसा. स्टेवॉर्ड तो नोकर काय म्हणतोय? सर डू नॉट अँगर हर, सर तिच्यावर रागावू नका. गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स, तिला जे हवं आहे ते तिला द्या. रॉबर्ट I shall send you back to your father with orders to put you under lock and key. मी तुला तुझ्या वडिलांकडे परत पाठवून कुलपात कोंडून ठेवण्याचा हुकूम देणार आहे. I shall send you, मी तुला काय करणार, तुझ्या वडिलांकडे पाठवून देणार आणि त्यांना सांगणार की हिला लॉक करून ठेवा घरामध्ये. आता जॉन काय म्हणते बघा. You think you will square but it won't happen that way. तुम्ही असं करू शकाल असं तुम्हाला वाटत असेल तरी पण तसं होणार नाही सर. इट वोंट हॅपन दॅट वे, तर तशा प्रकारे होणार नाही सर. यू सेड यू वुड नॉट सी मी, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही मला भेटणार नाही. बट हिअर आय एम, परंतु मी इथे तुमच्यासोबत उभी आहे. रॉबर्ट काय म्हणतो बघा. सो यू आर अज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट.
रॉबर्ट म्हणतोय की म्हणजे तुला जे हवं आहे ते मी तुला देईल असं तू गृहीत धरलेलं आहेस का? अज्युम म्हणजे काय? गृहीत धरणे. टेकिंग फॉर ग्रांट, असं तुला वाटतंय का मी तुला ती देईल? मुलगी ती जॉन काय म्हणते बघा. येस स्क्वेअर, होय साहेब. कंटिन्यूज बिझिली, गडबडीने बोलू लागते. अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रँक्स, एका घोड्याची किंमत 16 फ्रँक्स असते. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी, ही खूप मोठी रक्कम आहे. बट आय कॅन सेव्ह इट ऑन द आर्मर, पण मी ती चिलखतासाठी शिल्लक ठेवीन, असं ती तिथे म्हणते. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर. ओके, मला माझ्या मापाचं सुंदर चिलखत नको आहे. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल इनफ, एखाद्या सैनिकाचं ठीकठाक बसेल असं चिलखत मी शोधून घेईल. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स, मला जास्त सैनिकही नको आहेत. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स, द डॉफिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लिन. ओके, जे काही द डॉफिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लिन. ऑर्लिन्स हे शहर मुक्त करण्यासाठी, फ्री करण्यासाठी जे काही लागतंय, जी काही नीड आहे, गरज आहे, ते डॉफिन म्हणजे फ्रान्सचे जे युवराज आहेत ते मला देतील. डॉफिन मला देतील. रॉबर्ट शॉक्ड, धक्का बसून. टू फ्री ऑर्लिन, ऑर्लिन्स शहर मुक्त करण्यासाठी डॉफिन तुला देतील. डॉफिन म्हणजे काय? द ओल्डेस्ट सन ऑफ किंग ऑफ फ्रान्स. डॉफिन नाही, जो काय तर एक ओल्डेस्ट सन आहे, कोणाचा? राजाचा तो मुलगा आहे. ओके, द वन हू वुड बिकम द किंग आफ्टर हिज फादर, जो काय होईल तर सगळ्यात मोठा मुलगा, ज्या फ्रान्सच्या राजाचा सर्वात मोठा मुलगा, जो नंतर राजानंतर काय होईल तर राजा म्हणून बसेल. युवराज ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यात. रॉबर्ट म्हणतोय टू फ्री ऑर्लिन, धक्का बसून शॉकने तो म्हणतो की ऑर्लिन शहर मुक्त करण्यासाठी. जॉन सिम्पली, सहजपणे ती काय म्हणते बघा. होय. येस स्क्वायर, येस स्क्वायर. 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. फक्त 3 माणसं दिलीत तरी मला पुरेशी आहेत. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. पॉली आणि जॅकनं येण्याचं मला वचन दिलं आहे. रॉबर्ट यू मीन मॉन्सियर डी पॉलिंजी, म्हणजेच पॉलिंजी महाशय. मॉन्सियर मीन्स फ्रेंच वर्ड, एक फ्रेंच वर्ड आहे ज्याचा अर्थ होतो मिस्टर. ओके, म्हणजेच पॉलिंजी महाशय का? जॉन येस स्क्वायर, जॅक विल कम विलिंगली. होय, जॅक महाशय स्वतः येणार, ते स्वतःच येणार आहेत. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमॅन, ते अतिशय दयाळू आणि सभ्यग्रस्त आहेत. काइंड जेंटलमॅन आणि गिव्ज मी मनी टू गिव्ह टू द पुअर्स, गरिबांना देण्यासाठी आर्थिक मदतही ते मला करतात. आय थिंक जॉन गॉडसेव विल कम अँड डिक द आर्चर अँड देअर सर्वंट्स, जॉन ऑफ होनकोर्ट अँड जुलियन. ओके, जॉन गॉडसेव येतील असं मला वाटतं. तसेच जे आर्चर आहेत, तिरंदाज, ते म्हणजे कुठले? डिक. डिक सुद्धा यायला तयार आहे. आणि त्यांचे सेवक कोण? अँड देअर सर्वंट, त्यांचे जे सर्वंट्स आहेत ते म्हणजे कोण? होनकोर्ट, जॉन अँड जुलियन, हे सुद्धा यायला तयार आहेत. म्हणजे हे सुद्धा येतील असा माझा अंदाज आहे, असं ती म्हणते. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वेअर, श्रीमान तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आय हॅव अरेंज इट ऑल, मी सर्व व्यवस्था केलेली आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर, फक्त तुम्ही काय करा तर आज्ञा तुम्हाला द्यायची आहे. रॉबर्ट टू द स्टेवॉर्ड, म्हणजे त्या नोकराला उद्देशून काय म्हणतो बघा. इज दिस ट्रू अबाउट मॉन्सियर डी पॉलिंजी, पॉलिंजी महाशयांविषयी हे सगळं खरं आहे का? स्टेवॉर्ड ईगरली, म्हणजे एकदम त्वरित, फास्टमध्ये. येस सर, अँड अबाउट मॉन्सियर डी मेन्स टू. हो सर, आणि मेन्स्ड, जे काही मेन्स्ड महाशय आहेत, मिस्टर आहेत, त्यांच्या विषयी सुद्धा हे देखील खरं आहे. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर, ते दोघेही त्याच्यासोबत जाऊ इच्छितात. रॉबर्ट, आता रॉबर्ट काय करतो बघा, स्टेवॉर्डने माहिती दिल्यानंतर. गोज
टू द विंडो अँड शाउट्स इन टू द कोर्टयार्ड. खिडकीपाशी जाऊन अंगणाच्या दिशेने जे कोर्टयार्ड आहे त्या अंगणाच्या दिशेने मोठ्याने ते बोलतात. सेंड मॉन्झियर डी पॉलिंजी टू मी, विल यू. पॉलिंजी महाशयांना माझ्याकडे पाठवा. ही टर्न टू द जॉन, त्यानंतर ते जॉनकडे वळतात. गेट आउट अँड वेट इन द यार्ड, तू बाहेर जा आणि अंगणात थांब. जॉन स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम, त्यांच्याकडे पाहून खुलून हसत. राईट स्क्वेअर, ठीक आहे साहेब. शी गोज आउट, ती बाहेर जाते. रॉबर्ट टू द स्टेवॉर्ड, नोकराला उद्देशून. गो विथ हर, तिच्याबरोबर जा. स्टे विदिन कॉल अँड कीप युअर आयज ऑन हर, माझ्या हाकेच्या अंतरावर थांब आणि तिच्याकडे लक्ष ठेव. कीप युअर आय ऑन हर, तिच्याकडे लक्ष ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन, मला ती पुन्हा वर बोलावणार आहे. मी तिला पुन्हा वरती बोलवणार आहे. आय शॅल हॅव हर अप हर अगेन, म्हणजे ती हिअर अगेन, मी तिला पुन्हा काय करणार आहे, तो वरती बोलवणार आहे. द स्टेवॉर्ड रिट्रीट्स हास्टिली. रिट्रीट्स हास्टिली मीन्स मूव अवे इन द हरी. नौकर जो आहे तो घाई घाईने काय करतो, निघतो. बेर्ट्रॉन डी पॉलिंजे, अ फ्रेंच गार्ड, इंटर्स, सल्यूट्स अँड स्टँड वेटिंग. जो रक्षक आहे कुठला, बेर्ट्रान डी पॉलिंजी, तो प्रवेश करतो, इंटर येतो, त्याबरोबर सल्यूट करतो म्हणजे सलाम करतो आणि काय करतो, स्टँड वेटिंग, आणि तो वाट बघत उभा राहतो. रॉबर्ट शी सेज यू जॅक अँड डिक हॅव ऑफर्ड टू गो विथ हर, तू जॅक आणि डिक तिच्याबरोबर जायला तयार आहेस असं ती म्हणते. ती म्हणते की तू जॅक आणि डिक तिच्यासोबत जायला तयार आहेस. व्हॉट फॉर, कशासाठी. डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोईंग टू द डॉफिन सिरियसली, डॉफिनकडे म्हणजे फ्रान्सच्या युवराजांकडे जाण्याची तिची विचित्र कल्पना तुम्ही गांभीर्याने घेतली आहे का. पॉलिंजी स्लोली, सावकाशपणे, हळुवारपणे. देर इज समथिंग अबाउट हर, ती म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे. इट मे बी वर्थ ट्राईंग, प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. रॉबर्ट ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. ओ कम ऑन पॉली, आता रॉबर्ट काय म्हणतोय, हे तू काय बोलतो आहेस पॉली, तुला वेळ लागला आहे का. यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड, तुला वेळ लागला आहे का असं रॉबर्ट म्हणतो. पॉलिंजी अनमूव्ड, विचलित न होता. व्हॉट इज रॉंग विथ इट, त्यात काय चूक आहे. द डॉफिन इज इन शिनॉन लाईक अ रॅट इन अ कॉर्नर एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट. जे की फ्रान्सचे युवराज आहेत डॉफिन, ते काहीतरी बिळातल्या उंदरासारखे शिनॉनमध्ये लपले आहेत. त्यानंतर लाईक अ रॅट इन अ कॉर्नर एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट, तो काही लढणार नाही. द इंग्लिश विल टेक ऑर्लिन्स, इंग्रज ऑर्लिन्स घेणारच म्हणजे ते जिंकणारच. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, तो त्यांना थांबू शकणार नाही. रॉबर्ट ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मॉन्टार्जिस, आय वॉज विथ हिम. मॉन्टार्जिस म्हणजे तो काय म्हणतो की गेल्या वर्षी, आदल्या वर्षी, मागच्या वर्षी मॉन्टार्जिसमध्ये त्यांनी काय केलं तर इंग्रजांना हरवलं होतं. आय वॉज विथ हिम, मी त्याच्यासोबत होतो. कुठे, मॉन्टार्जिसमध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये युवराजांनी त्या इंग्रजांना हरवलं, त्यावेळेस हा त्यांच्यासोबत होता. कोण, रॉबर्ट. पॉलिंजी बट दिस टाइम, परंतु यावेळेस हिज मेन आर काउड अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल्स. पण आता जी माणसं आहेत त्याच्याकडची ती कशी तर भ्याड किंवा भ्यालेली आहेत. फ्रायटर म्हणजे घाबरले आहेत, आणि तो आता ती मिरॅकल, तो चमत्कार दाखवू शकत नाही. अँड आय टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह अवर साईड नाव बट अ मिरॅकल. आणि खरं सांगायचं झालंच तर एखादा चमत्कारच आता आपल्याला वाचवू शकेल. मिरॅकल म्हणजे चमत्कार. रॉबर्ट मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली, चमत्कारांचं ठीक आहे पॉली. द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाऊ डे. पण समस्या ही आहे की आजकाल ते जे चमत्कार आहे तेही घडताना दिसत नाहीत. पॉलिंजी आय यूज टू थिंक सो, मलाही असं वाटत होतं.
आय एम नॉट सो शुअर नाव, पण आता तसं वाटत नाही. देर इज समथिंग अबाउट हर, तिच्यामध्ये काहीतरी असामान्य अशी गोष्ट आहे. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बिट ऑफ मिरॅकल, मला असं वाटतं की ती मुलगी स्वतःच एक चमत्कार आहे. एनिवे, असो, दिस इज अवर लास्ट चान्स, लेट्स सी व्हॉट शी कॅन डू. काही असलं तरी आता हा आपली ही आता एक शेवटची संधी आहे, ती काय करू शकते ते बघूया, ते पाहू. लेट्स सी व्हॉट शी कॅन डू, बघूया ती काय करू शकते. रॉबर्ट वेवरिंग, वेवरिंग मीन्स हेजिटेटिंग, म्हणजे घुटमळत, हेजिटेट नकार दर्शव, थोडक्यामध्ये घुटमळत. तो काय म्हणतोय, यू रिअली थिंक दॅट, तुला खरंच तसं वाटतं. पॉलिनजी टर्निंग, वळून पाहत. इज देर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर अस टू थिंक, वाटण्यासारखं आपल्याकडे दुसरं काही शिल्लक राहिलं आहे का. लेट्स टेक अ चान्स, एक संधी घेऊन बघूया. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी, तिच्या शब्दांनी माझ्यामध्ये एक द्वेष निर्माण केला आहे, किंवा मला त्या शब्दांनी मला काय केलं तर मला पेटवून उठवलेलं आहे, म्हणजे मी पेटून उठलेलो आहे तिच्या शब्दांमुळे, तिच्या बोलण्यामुळं. त्यामुळे चान्स आपण घ्यायला पाहिजे, ही संधी आपण घेऊया. रॉबर्ट काय म्हणतोय बघा आता, गिव्हिंग अप म्हणजे याचाच नाच सोडत किंवा हार मानत. विव म्हणजे ठीक आहे. यू आर ॲज मॅड ॲज शी इज, तू देखील तिच्यासारखाच वेडा आहेस. पॉलिनजी ऑब्स्टिनेटली, ऑब्स्टिनेट म्हणजे काय तर हट्ट करणे, हट्ट करून तो काय म्हणतोय किंवा हट्टाने काय म्हणतोय, वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव, आता आपल्याला आणखीन थोड्या वेड्या माणसांची गरज आहे. सी वेअर द सेन वन्स हॅव लँडेड अस, शहाण्या समजल्या जाणाऱ्या माणसांनी आपल्याला कोणत्या परिस्थितीत आणून ठेवलंय आपण पाहतच आहात. सेन म्हणजे काय तर शहाणी लोक. बघा ते आता आपलं आता कुठं आणून सोडलेलं आहे तुम्ही बघत आहात, त्यासाठी आपल्याला काय तर काही मॅड लोकांची सुद्धा गरज आहे. रॉबर्ट आय फील लाईक अ फूल, मला मूर्ख असल्यासारखं वाटत आहे. स्टील इफ यू फील शुअर, तरीही तुला खात्री असेल तर, अपूर्ण वाक्य आहे, एक प्रश्नार्थक प्रश्न विचारलेला आहे थोडक्यामध्ये. पॉलिनजी आय फील शुअर इनफ टू टेक हर टू द शिनॉन अनलेस यू स्टॉप मी, तिला शिनॉनला घेऊन जाण्याविषयी मी ठाम आहे, अर्थात तुम्ही विरोध केला नाहीत तर. जर तुम्ही विरोध केला नाही तर मी तिला ती न्यायला तयार आहे. रॉबर्ट डू यू थिंक आय ऑट टू हॅव अनदर टॉक विथ हर, रॉबर्टने विचारलं की मी तिच्याशी आणखीन एकदा बोललं पाहिजे का. पॉलिनजी गोइंग टू द विंडो, येस जॉन कम अप, एकदम गोइंग टू द विंडो, ते खिडकीपाशी जाऊन, येस होय, जॉन कम अप, पॉलिनजी म्हणतो की जॉन वरती ये. जॉन इंटर करते, प्रवेश करते. पॉलिनजी ग्रेवली बी सिटेड जॉन, आता ग्रेवली म्हणजे गंभीरपणे, आता तो पॉलिनजी काय म्हणतोय, बी सिटेड जॉन खाली बस. रॉबर्ट, तर रॉबर्टचं वाक्य काय, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय. जॉन दे ऑलवेज कॉल मी जेनी इन लॉरेन मध्ये मला जेनी म्हणत होते. इन लॉरेन. हिअर इन फ्रान्स, इथे फ्रान्समध्ये, आय एम जॉन, मी जॉन आहे. द सोल्जर्स कॉल मी द मेड, सैनिक मला मेड किंवा मदतनीस म्हणतात. रॉबर्ट हाऊ ओल्ड आर यू, तुझं वय काय आहे. जॉन 17 म्हणजे 17. सो दे टेल मी इट माइट बी 19, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 17, कदाचित 19 असू शकेल. आय डोंट रिमेंबर, मला नक्की आठवत नाही, म्हणजे मला जी माहिती त्यानुसार मी 17ची आहे, परंतु मी 90ची असू शकते, नक्की आठवत नाही. रॉबर्ट आय सपोज यू थिंक रेजिंग अ सेज इज ॲज इझी ॲज चेसिंग अ काऊ आउट ऑफ अ मीडो. वेढा घालणं, सेज म्हणजे काय वेढा, रेजिंग अ सेज म्हणजे सराउंड फ्रॉम ऑल साइड अँड अटॅक्स, म्हणजे वेढा घालणं ज्याला आपण म्हणतो, सैन्यांचा वेढा घालणं म्हणजे कुरण जे आहे, मिडो, काऊज आउट ऑफ अ मिडो म्हणजे जे कुरण आहे त्या कुरणावर चरणाऱ्या गायींच्या मागे फिरण्या एवढं सोपं आहे का, असं तुझा समज आहे का, असं मला वाटतं. असं तुझा समज आहे असं मला वाटतं की जो वेढा आहे, रेजिंग अ सेज म्हणजे वेढा टाकणं शत्रूंना सैन्याचा, तो म्हणजे कुरणावर गायींच्या मागे फिरण्या एवढं सोपं आहे असं तुझा समज आहे असं मला वाटतं, रॉबर्टने तिला म्हटलं.
यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडीज जॉब? कुणीही युद्ध करू शकतो असं तुला वाटतं का? जॉन, आय डोंट थिंक इट कांट बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साईड. ईश्वराची साथ असेल तर कोणतीही गोष्ट फार कठीण नसते असं मला वाटतं. रॉबर्ट ग्रीमली, कठोरपणे, हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर्स फायटिंग? इंग्रज सैन्याला लढताना तू कधी पाहिलं आहेस का? हॅव यू एव्हर सीन देम प्लंडरिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्री साइड इन टू अ डेझर्ट? लूटमार करताना. प्लंडरिंग म्हणजे काय? लुटिंग, लूटमार करणे. बर्निंग म्हणजे जाळपोळ करणे. म्हणजे तू कधी त्यांना सर्वात सुरुवातीचा प्रश्न आहे की त्यांना कधी तू लढताना बघितलंय का? त्याचबरोबर कधी त्यांना तू प्लंडरिंग म्हणजे काय? लूटमार करताना, जाळपोळ करताना, टर्निंग द कंट्री साइड इन टू द डेझर्ट, आणि जी काही गावं आहेत त्यांना ओसड करून टाकताना त्यांना तू कधी पाहिलं आहेस का? कंट्री डेझर्ट म्हणजे ओसाड करणं. जी काही जागा आहे, जी कंट्री साइड आहे, गाव आहे, त्यांना ओसाड करताना तू कधी पाहिलं आहेस का? हॅव यू हर्ड नो टेल्स ऑफ देअर प्रिन्स हु इज द डेव्हिल हिमसेल्फ ऑर ऑफ द इंग्लिश किंग्स फादर? काय म्हणतोय? त्यांचा क्रूर राजपुत्राच्या किंवा इंग्रज राजाच्या पित्याच्या कहाण्या कधी तू ऐकल्या नाहीस का? असा प्रश्न तिला विचारला. ती काय उत्तर दिली बघा. जॉन, यू डो नॉट अंडरस्टँड स्क्वेअर. तुमच्या लक्षात येत नाहीये स्क्वेअर. आवर सोल्जर्स आर ऑलवेज बीटन बिकॉज दे आर फायटिंग ओनली टू सेव्ह देअर स्किन्स अँड द शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू रन अवे. आपले सैनिक आजपर्यंत पराभूत झाले याचं कारण केवळ ते स्वतःची काय करतात? कातडी, त्यांची जी स्किन आहे, टू सेव्ह देअर स्किन म्हणजे त्यांची लाईफ, स्वतःचं जीवन वाचवण्यासाठी ते लढत आले आहेत. आणि स्वतःला वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पळून जाणं. अँड द शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू रन अवे. म्हणजे स्वतःचे आयुष्य वाचवणं म्हणजे किंवा स्वतःला जिवंत ठेवणं म्हणजे काय? तर पळून जाणं. बट आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. पण मी त्यांना फ्रान्सचं रक्षण करायला शिकवणार आहे स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शिप. ओके, पण मी त्यांना काय करणार? फ्रान्सचं रक्षण करायला शिकवणार. मग ते सैनिकांना आपले पुढे मेंढरासारखे हाकतील. यू अँड पॉली विल लिव्ह टू सी द डे वेन देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स. फ्रान्सच्या भूमीवर एकही इंग्रज सैनिक नसेल असा दिवस येईल आणि तुम्ही व पॉली तो नक्कीच आणाल. रॉबर्ट टू पॉलिंजीला उद्देशून काय म्हणतो बघा. दिस मे ऑल बी नॉनसेन्स पॉली. तू हे सर्व निरर्थक असू शकेल पॉली. बट द ट्रूप्स माइट जस्ट बी इन्स्पायर्ड बाय इट, दो नथिंग दॅट वी से सीम्स टू पुट एनी फायर इन टू देम. पण आपण केलेल्या कोणत्याही प्रयत्नांनी सैनिक पेटून उठले नाहीत. कदाचित याने ते प्रेरित होतील. हे कदाचित निरर्थक असू शकतं, परंतु या गोष्टीने काय होऊ शकतं? तर सैनिक पेटून उठू शकतील, कदाचित ते प्रेरित होतील. इवन द डॉफिन माइट बिलीव्ह इट. अगदी डॉफिनचाही यावर विश्वास बसू शकेल. डॉफिन कोण आहे? तर फ्रान्सचे राजपुत्र. त्यांचा सुद्धा यावर विश्वास बसू शकेल. अँड इफ शी कॅन पुट सम फायर इन टू हिम शी कॅन पुट इट इन टू एनीबडी. आणि तिने जर त्यांच्यात लढाऊ वृत्ती जागृत केली तर ती कुणामध्येही प्रेरणा जागवू शकेल. पुढे रॉबर्टचा वाक्य आहे. पुढे रॉबर्ट कंटिन्यू करतोय बघा. टर्न इन टू जॉन, म्हणजे आता जॉनकडे वळून पाहतोय आणि तिथे बोलतोय. काय म्हणतोय बघा. नाव यू लिसन टू मी अँड डोंट कट इट बिफोर आय हॅव टाइम टू थिंक. आता माझं नीट ऐक आणि मला विचार करायला वेळ मिळेपर्यंत मध्येच अडथळा आणू नकोस. डोंट कट इट म्हणजे मध्येच काहीतरी अडथळा आणू नकोस, मला विचार करायला वेळ दे. आय हॅव टाइम टू थिंक. युअर ऑर्डर्स आर दॅट यू आर टू गो टू शिनॉन अंडर द escort of this gentleman and 3 of his friends. ओके, हे गृहस्थ आणि त्यांचे 3 मित्र यांच्या संरक्षणाखाली तुला शिनॉनला जायचे आहे अशी मी आज्ञा तुला देत आहे. ओके, युअर ऑर्डर्स आर दॅट, तुला ऑर्डर्स आहेत की यू आर टू गो टू शिनॉन, तू शिनॉनला जाणार आहेस अंडर द एस्कॉर्ट ऑफ दिस
दिस जेंटलमॅन अँड 3 ऑफ हिज फ्रेंड्स. या जेंटलमॅनच्या संरक्षणाखाली तू शिनानला जाणार आहेस अशी मी तुला आज्ञा देतो. आणि त्याचे 3 मित्र त्याच्यासोबत असतील. जॉन रॅडियंट क्लॅस्पिंग हर हँड, उल्लसित होऊन हस्तावलंबन करीत म्हणजे हातात हात घेऊन. ओ थँक्यू स्क्वेअर, मी खूप आभारी आहे स्क्वेअर, मी खूप आभारी आहे साहेब. पॉलिंजी हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स, तिला राजदरबारी प्रवेश कसा मिळवता येईल. रॉबर्ट आय डोंट नो, मला माहीत नाही. हाऊ डिड शी गेट इन टू माय प्रेझेन्स, ती इथे माझ्यासमोर कशी आली. आय डोंट नो. आय विल सेंड हर टू शिनॉन अँड शी कॅन से आय सेंट हर, मी तिला शिनॉनला पाठवले आहे असं ती सांगू शकते. आय विल सेंड हर टू द शिनॉन अँड शी कॅन से आय सेंड हर, मी तिला शिनॉनला पाठवलं आणि ती ते सांगू शकते. देन लेट कम व्हॉट मे आय कॅन डू नो मोर. लेट कम व्हॉट मे मीन्स लेट एनिथिंग हॅपन, त्यानंतर जे काही व्हायचं ते होईल, त्याहून अधिक मी काही करू शकत नाही. आय कॅन डू नो मोर, मी काही आणखीन करू शकत नाही. जॉन अँड द ड्रेस आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वेअर. जॉन काय म्हणते, अँड द ड्रेस आणि पोशाख ड्रेस. आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वेअर, मला सैनिकांचा पोशाख घालावा लागेल स्क्वेअर. रॉबर्ट टेक व्हॉट यू प्लीज, तुला जे हवं असेल ते घे. आय वॉश माय हँड्स ऑफ इट, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आय वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजेच नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर, म्हणजे ते कुठल्या प्रकारची जबाबदारी न घेणं, त्यासाठी कुठला शब्द वापरला त्यांनी, वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजेच त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, तुला जे पाहिजे आहे ते तू घे. जॉन वाईडली एक्सायटेड बाय हर सक्सेस, जिंकल्याचा खूप आनंद करत किंवा आनंदात. कम पॉली, चला पॉली. शी डॅश्ड आउट, ती निघते. रॉबर्ट शेकिंग पॉलिंजीस हँड, पॉलिंजीचा हस्तांदोलन करीत काय म्हणतोय रॉबर्ट. गुड बाय ओल्ड मॅन, आय एम टेकिंग अ बिग चान्स. बरं आहे महाशय. ओल्ड मॅन आय एम टेकिंग अ बिग चान्स, मी काय करतोय तर मोठी धाडस करत तो आहे. फ्यू अदर मॅन वुड हॅव डन इट, फार थोड्या लोकांनी ते केलं असेल. बट ॲज यू से देर इज समथिंग अबाउट हर, पण तुम्ही म्हणलात ते खरं आहे, तिच्यामध्ये निश्चितच काहीतरी आहे. पॉलिंजी काय म्हणतोय, यस देर इज समथिंग अबाउट हर गुड बाय, होय तिच्यामध्ये काहीतरी विलक्षण आहे, बरं आहे येतो गुड बाय, असं तो इथे म्हणतो. आणि इथे हा जो नाटकाचा पार्ट आहे तो संपून जातो. सर्वात महत्त्वाची सूचना आहे की याचे जे काही इंग्लिश वर्कशॉप आहेत युनिट 4चे, त्याचे युनिट 4चे वर्कशॉप जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आणि युनिट 4चे लिंकसुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. ओके, सर्वात महत्त्वाची सूचना, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड टेक केअर.